फ्रॉम कासार शिरंबे आणि या आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले गणेश शिंदे आणि त्यांच्या बरोबरीने भरत कुराडे. माइन फ्रॉम गोशटवाडी नॉन स्ट्राइकला आहेत गणेश शिंदे. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाज तयार. पहिला चेंडू पायावर टाकलेला ग्लान्स केलाय. गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धाव संख्याचा श्री गणेश होतोय. टीम पाटण वॉरियर्सने आज चांगला खेळ केलाय, कारण ज्या प्रकारे त्यांनी या पहिले 3 सामने जिंकलेत, हा चौथा सामना खेळते. आत्मविश्वास त्यांचा देखील दुणावला असेल. दुसऱ्या बाजूला कराड ग्रामीण श्रेयस 11 हा संघ. हा वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु वेगाबरोबर दिशा खराब आहे. वाईट +1 या 2 अवांतर धावा. या 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जात आहेत. 3 धावा धाव फलकावर. प्रणव पवार 32 या संघासोबत ज्या वेळेला त्यांनी पहिला चेंडू विजय पावले यांना हाताळला होता, तो आजचा बॉल ऑफ द डे असेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. दिशा खराब आहे. एस इट इज अ व्हाईट बॉल. एक अवांतर धाव. महाराजा 11 भोर. लक्षात घ्या संपूर्ण टीम, जर तुम्ही ऑनलाईन मॅच पाहत असाल तर प्लीज आपण रिपोर्टिंग करा, कारण यानंतर आपला सामना आहे. दोस्ती 11 कराड उपस्थित राहिलेले आहेत, कारण तुमचा कॉन्टॅक्ट होत नाहीये, त्यामुळे प्लीज आपण फास्ट या. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फसला होता, परंतु नुकसान होणार नाहीये, कारण चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एक धाव. भरत कुराडे आणि त्यांच्या बरोबरीने आहेत गणेश शिंदे. मिस्टर पीटीपीएल कोहिनूर ऑफ पाटण तालुका गणेश शिंदे. त्या दुसऱ्या बाजूला पाटण तालुका क्रिकेटचा फायटर जेट. या वर्षीचा पावसाळी हंगामामध्ये चर्चेमध्ये असलेले नाव भरत कुराडे. लेंथ बॉल पिक केला आणि 6 धावांसाठी टिक केला. भरत अर्जुन कुराडे, गोशटवाडी गावचा ब्रँड दाखवणारा पाटण तालुक्याच्या क्रिकेटचा दर्जेदार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 11. 3 चेंडूंचा खेळ झालाय. हा देखील चेंडू पायावर टाकलेला. ड्राईव्ह ग्लान्स करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त केली जाते. लेग बाय स्वरूपात. धावा येणं महत्वाचं आहे, त्या धावा यायला पाहिजेत. परत कुराडे इथे मात्र आघाडीची जोडी बदल झाले. पाठच्या सामन्याचा विचार केला तर गणेश शिंदे यांच्या बरोबरीने दुसरे खेळाडू होते आणि इथे मात्र आता भरत कुराडे आलेत. मॅच मध्ये धावा कराव्या लागतील पाटण वॉरियर्सला. प्रथमतः बॅटिंग करते. 4 चेंडू अखेर 12 धावा. हलक्या हाताने फक्त चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनला एक धाव प्राप्त केली जाईल. गणेश शिंदे एक सेन्सिबल खेळाडू आहेत, म्हणजे चेंडूच्या मेरिट प्रमाणे जर पाटण तालुक्यामध्ये फलंदाजी कोण करत असेल तर त्यांचं नाव आहे मिस्टर पीटीपीएल गणेश शिंदे. आणि या चेंडूच्या दर्जा जसा असेल तसा बॅटर फलंदाजी करत असतो. 5 चेंडू अखेर 13. शेवटचा चेंडू अपर कट करण्याचा प्रयत्न. उसळता चेंडू हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी प्रणव पवार माइन फ्रॉम कासार शिरंबे यांच्या माध्यमातून होत असताना एक षटकार आला. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13. टीम पाटण वॉरियर्स. साळके मॅन फ्रॉम उंडाळे एक उद्योन्मुख खेळाडू आहेत. पहिला चेंडू गौरव साळके यांचा. मिस्टर पीटीपीएल गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा येतोय षटकार.
हा देखील शॉट ऑफ लेनचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर स्टेट डाऊन द ग्राउंड. लाजवाब स्ट्रोक गणेश शिंदे यांच्या बॅटमधून षटकार. गौरव साळके यांना खूप काही शिकायला मिळेल या स्पर्धेतून. कारण समोर जर विचार केला तर गणेश शिंदे कोहिनूर पाटण तालुका पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमधील एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील मोठं नाव. आणि गौरव साळके फक्त वय वर्ष 16. आज हुंडाळी गावासाठी चांगलं क्रिकेट खेळलेत आणि कराड ग्रामीण प्रीमियर लीग जी याच मैदानामध्ये दिवसरात्र स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. परंतु या गोष्टी त्यांना खूप काही शिकवून जातील. इथे मात्र सलगचा तिसरा 3 in a row. कमालीचा टायमिंग षटकार. फलकावर अशा प्रकारे गणेश शिंदे आक्रमण करतायत. एक उद्योन्मुख खेळाडू आहेत आणि त्यांना हा अनुभव मात्र त्यांच्या क्रिकेटच्या करिअर मध्ये खूप कामी येईल. सलगचे 3 षटकार मारलेत गणेश शिंदे यांनी. टीमची धावसंख्या 19. पहा तमाम प्रेक्षक वर्ग आणि रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतात. हा खोदून काढण्याचा प्रयत्न वेगवान चेंडू हाताळला जातोय. फुलर लेनचा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलाय. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन द सेटबॅक. क्रिकेटमध्ये कमबॅक खूप महत्वाचं असतं. ते मात्र गौरव साळके यांनी केलंय. त्यांचे वडील देखील कराड ग्रामीण मधील एक मोठे खेळाडू होते गोलंदाज म्हणून त्यांचं देखील नाव आहे. आता त्यांचा पुत्र. हा चुकीचा चेंडू हाताळलाय. गणेश शिंदे यांना तुम्ही लेंथ चेंडू टाकू शकत नाहीये आणि गणेश शिंदे यांनी फेकून दिलाय चेंडूला. डीप स्कोर लेग सीमारेषा पार. येतोय पाटण वॉरियर्स साठी षटकार. सदतीसावा धाव फलकावर गणेश शिंदे नाबाद 25. हा पहा प्रेक्षकांच्या भेटीला चेंडूला पाठवलाय. 4 षटकार आले जरूर. 1 to go. गौरव साळके. हा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर आहे. डीपला 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न होतोय भरत कुराडे यांच्या माध्यमातून. विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त केल्यात. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 26 धावांचं महागडं षटक. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. बिनगडी बाद 39. तो ज्या वेळेला तुमच्या समोर एखादा मातबर खेळाडू असतो ना त्यावेळेला तुम्हाला शिकायला मिळतं आणि ते त्यांच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये शिकावं लागेल. कारण तुम्ही धावा देता त्या किती देता ते महत्त्वाचं नसतं. कारण स्टुअर्ट ब्रॉड यांनी 6 चेंडूवर 6 षटकार खाल्ल्यानंतर त्यांचं कसोटी करिअर पहा तुम्ही. तुम्हाला कळेल की ज्यावेळेला एखादा बॉलर गोली रन्स देतो त्यानंतर तो मात्र उठावदार होतो. पहिला चेंडू रुपेश भावके यांचा पायावर होता. भरत कुराडे यांच्या बॅट मधून मिड विकेट क्लिअर करत असताना 6 धावा षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. शॉट ऑफ जॅक करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 सिंगल धाव. वेलकम सुस्वागतम गोल्डन मॅन ऑफ पाटण तालुका. मी विनंती करेन गोपीदास सूर्यवंशी साहेब या आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट. आपटी बार पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा वेगळ्या धाटणीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आणि या 1 पर दी ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ एक क्रिकेटकडे व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. आज व्यावसायिक म्हणून जेवढे यशस्वी आहेत तेवढेच क्रिकेटवरती असलेलं प्रेम आज सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाटण तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल. यष्टी रक्षकाला चकवून 1 सिंगल धाव. टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 48 धावा. गणेश शिंदे नाबाद 28. भरत कुराडे नाबाद 7. रुपेश भावके मॅन फ्रॉम गोगाव त्यांना चांगलं षटक हाताळायचं आहे. 3 चेंडूमध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात 9.
कमी गतीने टाकलेल्या चेंडू गतीमध्ये केलं होतं परिवर्तन, परंतु गणेश सुरेश शिंदे यांना फारसा फरक पडणार नाहीये. कमालीचा फटका चेंडू मिड विकेट सीमा पार, षटकार. चोपन्न. हा देखील सलगचा दुसरा लेंथ बॉल टिक केला आणि त्याला टिक केला 6 धावांसाठी गणेश शिंदे. ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. किती धावांचं लक्ष सेट केलं जाईल. समोर भरत कुराडे. अद्याप एकही गडी बाद झाला नाहीये. चांगली सुरुवात पाटण वॉरियर्सची. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न संदीप साळके सातत्याने चुका करतायत. 9+1 या 2 धावा मात्र अवांतर स्वरूपात जोडल्या जातात. 69 धावा, 69 रन्स ऑन बोर्ड. आज पाटण तालुका, कराड तालुका दोन्ही तालुक्यातील प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. फटका फासलाय. अमितराज चव्हाण चुकी करणार नाहीयेत, परंतु नो चेंडू आहे. म्हणजे इथे काय घडलंय पहा. इथे नो चेंडू होता म्हणजे फ्री हिटचा चेंडू होता. गणेश शिंदे यांना वाटलं की हा झेल पकडलाय का, परंतु थोडेसे दमले आहेत गणेश शिंदे. कारण काल त्यांनी अक्षरशः आजारी होते. डॉक्टरकडे गेले, औषध घेतलं, मेडिसिन घेतलं आणि त्यानंतर आज आपल्या तालुक्यासाठी दाखल झाले. टीमची धाव संख्या 70. संदीप चाळके यांचा महागडं षटक. इथे मात्र पहा ज्या प्रकारे गणेश शिंदे यांनी चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट मध्ये गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून येत आहेत. अर्धशतकीय खेळी, 50 धावांची विध्वंसक अष्टपैलू खेळ करत असताना अफलातून फटकेबाजी. पहा प्रेक्षकांची मान्यता असताना 17 चेंडू मध्ये नाबाद 50, 7 षटकार. सात षटकारच्या मदतीने 50 धावा. हा देखील चेंडू पुन्हा हातावा लागेल कदाचित. हा देखील नो चेंडू आहे. 9+1, 2 अवांतर धावा. आजच्या दिवसातील सांघिक धावसंख्या सर्वोच्च नोंद केली जाते. टीम पाटण वॉरियर्स टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 78 धावा, 79 रन्स ऑन बोर्ड. सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय मिड ऑफच्या डोक्यावरून हवाई सफर 7 धावांसाठी खणखणीत येतो षटकार. विलासजी सूर्यवंशी साहेब यांच्या माध्यमातून या अर्धशतकीय खेळीसाठी तब्बल 1001 रुपयांचं पारितोषिक. थँक्यू सो मच विलासजी सूर्यवंशी साहेब. गणेश शिंदे यांच्या अर्धशतकीय खेळीसाठी वेल पेड. हा देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न. फटका फासला. डीप पॉइंट आहे. त्यांना क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आले. चेंडू हातातून निसटलाय. द्वेषाचा प्रयत्न इथे मात्र करायचा आहे. धावची संधी असेल. डायरेक्ट हिट आणि ते मात्र गणेश शिंदे वैयक्तिक 57 धावा करून होतील धावबाद. परंतु ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय एक उल्लेखनीय कामगिरी करत असताना आपल्या संघाला मात्र 85 धावा झाल्या धावफलकावर. 86 धावांचं लक्ष असेल विजयासाठी टीम श्रेयस 11 कराड ग्रामीण. गणेश शिंदे यांनी आपल्या या खेळीमध्ये 20 चेंडू मध्ये 58 धावांचा विध्वंसक खेळ केलाय. वेल प्लेड, अभिनंदन. गणेश शिंदे यांना आणि पहा ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय त्यांच्या डगआउट मधून टाळ्या वाजतात. वी फॉर विक्ट्री. आणि पहा मिस्टर पीटीपीएल चॅम्पियन खेळाडू आहे. आणि पहा